त्यांना उद्धव ठाकरेंनी भावासारखी वागणूक दिली. त्यांची 50,000ची पण अवकात नाही. आणि मग लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते. काल दिवसभर बातम्यांमध्ये सोशल मीडियावर हेच बघत होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच शब्द खूप रुळलाय, ऑपरेशन टायगर. आणि ऑपरेशन टायगरचा सर्वात मोठा फटका जर कुणाला बसला असेल तर तो म्हणजे उद्धव ठाकरेंना आणि पर्यायाने त्यांच्या पक्षाला. कारण गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक अशी चर्चा सुरू झाली ज्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली. चर्चा अशी की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल 6 खासदार पक्ष सोडून बाहेर पडलेत. आणि फक्त बाहेर पडले नाहीत तर त्यांनी स्वतंत्र गट तयार केला. लोकसभा अध्यक्षांकडे त्यांना मान्यता मागितली आणि आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार आहेत. बरं, हे खरं मानलं तर 2022 नंतर उद्धव ठाकरेंना बसलेला हा सर्वात मोठा राजकीय धक्का आहे. पण इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे हे सगळं खरंच घडलंय का, की महाराष्ट्रात पुन्हा एकदा अफवांचं राजकारण सुरू आहे. आज आपण संपूर्ण घटनाक्रम समजून घेणार आहोत. ऑपरेशन टायगर काय, पुरावे काय आहेत, काय नाही आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं, खरंच ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे की फक्त चाचपणी सुरू आहे. आता एवढं सगळं सांगतोय म्हणजे तथ्यासह सगळ्या गोष्टी मांडतो, कारण 5 महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे या सगळ्या घटनाक्रमावर संशय येतोय. सगळं स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी समीर मोरे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. ऑपरेशन टायगर हा शब्द सर्वप्रथम शिंदे गटातील नेत्यांकडून आला. शिंदे गटातील अनेक नेते सातत्याने दावा करत होते, जसे 2022 मध्ये आमदार आले तसे आता खासदारही येतील. ठाकरे गटातील अनेक नेते संपर्कात आहेत. योग्य वेळ आली की मोठा राजकीय स्फोट होईल आणि यालाच नाव देण्यात आलं ऑपरेशन टायगर. यामागचा उद्देश स्पष्ट होता, ठाकरे गटातील नाराज नेत्यांना बाहेर काढणं आणि शिवसेनेवर आपली पकड अधिक मजबूत करणं. मंगळवारी रात्री साधारण 11 वाजल्यानंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात एक बातमी फिरायला लागली आणि काही मिनिटातच ती बातमी महाराष्ट्रातही पोहोचली. बातमी होती, उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी केली. ते आता शिंदेंसोबत जात आहेत आणि ते दिल्लीला देखील गेलेत किंवा जात आहेत वगैरे. हे खासदार होते संजय जाधव परभणी, संजय देशमुख यवतमाळ वाशिम, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली, ओमराजे निंबाळकर धाराशिव आणि संजय दिना पाटील ईशान्य मुंबई, त्याशिवाय भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी. म्हणजे ठाकरे गटाचे आधीच 9 खासदार लोकसभेला निवडून आले होते, त्यापैकी तब्बल 6 खासदार. हा आकडा इतका मोठा आहे की लोकसभेतील ठाकरे गट जवळपास संपुष्टात येऊ शकतो. संपुष्टात काय, संपूच शकतो. मग पुढे काय झालं? बातम्या येऊ लागल्या की या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले. आम्हाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्या, अशी मागणी त्यांनी त्या पत्रात केली. आणि मग आणखी पुढे जाऊन काही बातम्यांमध्ये असाही दावा करण्यात आला की मान्यता मिळाल्यानंतर हा गट थेट शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार आहे. म्हणजे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असा मेसेज देण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण याच ठिकाणी अनेक प्रश्न उभे राहायला सुरुवात झाली. आता येतात संशयाची 5 मोठी कारणं. कारण क्रमांक 1, ते पत्र कुठे आहे? जर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं असेल तर ते पत्र अजूनपर्यंत सार्वजनिक झालेलं नाही. आजच्या राजकारणात एखाद्या बैठकीचा फोटो 5 मिनिटात बाहेर येतो, पण एक इतक्या मोठ्या बंडाचं पत्र मात्र अजूनही समोर आलेलं नाही. कारण क्रमांक 2, भेटीचा एकही फोटो नाही. 6 खासदार दिल्लीत गेले, ओम बिर्ला यांना भेटले असा दावा केला जातोय, पण या भेटीचा एकही अधिकृत फोटो उपलब्ध नाहीये. एकत्रित छायाचित्र नाहीये, व्हिडिओ नाहीये, लोकसभा परिसरातील दृश्य नाहीये. ही संशय वाढवणारी बाब आहे. आता कारण क्रमांक 3, लोकसभा अध्यक्षांची अधिकृत मान्यता नाही. जर गटाला मान्यता मिळाली असेल तर त्यासंबंधी कोणतीही अधिकृत नोंद किंवा पत्र प्रसिद्ध झालेलं नाही. लोकसभा सचिवालयाकडूनही कोणती माहिती आलेली नाही. कारण क्रमांक 4, खासदार शांत का? सर्वात मोठा प्रश्न आहे. 24 तासांहून अधिक काळ उलटला पण अजून या 6 जणांपैकी एकाही खासदारानं पत्रकार परिषद घेतलेली नाही. कोणी कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितलेलं नाही की होय आम्ही पक्ष सोडलाय किंवा नाही आम्ही पक्ष सोडलेला नाही. ही शांतता अनेक प्रश्न निर्माण करते. आणि कारण क्रमांक 5, शिंदेही शांत. जर खरंच शिंदे गटाचा हा सर्वात मोठा राजकीय विजय असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः समोर आले असते, मात्र अद्याप त्यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे संशय अधिक गडद होतोय. आता यात तृणमूल काँग्रेसचा संदर्भ देखील महत्त्वाचा आहे. तो काय आहे ते सांगतो. इथे एक उदाहरण समजून घेणं महत्त्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा झाली होती. तेव्हा बंडखोर खासदारांची बैठक झाली, फोटो समोर आले, पत्र समोर आलं, नेत्यांनी उघडपणे भूमिका मांडली. म्हणजे घटनाक्रम सिद्ध करणारे पुरावे होते. पण ठाकरे गटाच्या बाबतीत अद्याप पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे ही घटना आणि तिचं वास्तव यामध्ये अजूनही अंतर दिसते. मग ही चर्चा आली कुठून? यामागे 3 शक्यता असू शकतात. शक्यता क्रमांक 1,
खरंच चर्चा सुरू आहे. खासदार नाराज आहेत, पण अंतिम निर्णय झालेला नाही. शक्यता क्रमांक 2, दबावाचं राजकारण. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही अजूनही बाकी आहेत. अशा वेळी नेतृत्वावर दबाव टाकण्यासाठी अशी हवा तयार केली जाऊ शकते. शक्यता क्रमांक 3, ऑपरेशन टायगरचा मानसिक परिणाम. 2022 मध्ये जे घडलं त्याची भीती अजूनही ठाकरेंच्या गटात आहे. त्यामुळे फूट पडल्याच्या चर्चेचाही मानसिक परिणाम होतो. 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेत मोठं बंड केलं होतं. 2005 मध्ये नारायण राणे बाहेर पडले. 2022 मध्ये एकनाथ शिंदे 40 आमदारांसह बाहेर पडले आणि आता 2026 मध्ये खासदारांची फूट पडते का हा प्रश्न उपस्थित झालाय. पण एक महत्त्वाचा फरक आहे, त्या सर्व घटनांमध्ये पुरावे होते, बंडखोर समोर आले होते. आता मात्र चर्चाच जास्त आणि पुरावे कमी दिसत आहेत. म्हणूनच सध्याच्या घडीला एक गोष्ट स्पष्टपणे सांगता येते, ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची चर्चा आहे, पण ते निश्चितपणे फुटले आहेत हे सिद्ध करणारे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. ना पत्र, ना फोटो, ना अधिकृत मान्यता, ना खासदारांची प्रतिक्रिया, ना शिंदेंचं स्पष्ट वक्तव्य. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय का, की हा फक्त राजकीय वातावरण निर्मितीचा भाग आहे, याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळणार आहे. पण एक गोष्ट निश्चित, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सस्पेन्स निर्माण झालाय आणि या सस्पेन्सचा शेवट उद्धव ठाकरेंच्या राजकीय भवितव्यावर मोठा परिणाम करू शकतो. तुमच्या मते हे 6 खासदार खरंच फुटले आहे, की हा फक्त राजकीय दबाव निर्माण करण्याचा खेळ आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.